कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आत्ताच्या घडीला खेडमधून एक मोठी ब्रेकिंग समोर येते। मुंबई गोवा महामार्गावरती एक भीषण अपघात झाला आहे। खेडमधील भोसते घाटात अवघड वळणावरती ऑइल टँकर पलटी झाला आहे। संपूर्ण महामार्गावरती ऑइल सांडल्याने घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आली आहे। या अपघातामध्ये टँकर चालक जखमी झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात अवघड आणि अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या भोसते घाटातील अवघड वळणावरती गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणारा टँकर संरक्षक भिंतीला धडकून पलटी झाला आहे। अपघातानंतर या टँकरमधील ऑइल सदृश्य रसायनाला गळती लागली आणि संपूर्ण महामार्गावरती हे ऑइल युक्त रसायन पसरले। संपूर्ण महामार्ग निसरडा झाल्यामुळे या घाटातील मुंबईच्या दिशेने येणारी एक मार्गिका बंद करण्यात आलेली आहे। या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे। घटनास्थळी पोलीस आणि खेड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दाखल झाला आहे। भोसते घाटातील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहतूक सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या घाटातील याच अवघड वळणावरती आतापर्यंत 100हून अधिक भीषण अपघात झालेले आहेत। घाटातील हे अवघड वळण अपघात प्रवण क्षेत्र असून या ठिकाणाला प्रशासनाने ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले आहे।